नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर असं आसन बनवून दाखवणार आहे। तर आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत आणि बाप्पांसाठी सुंदर असं आसन आपण बनवणार आहोत। तर हे जे आसन आहे ना ते एकदम छोट्या छोट्या मूर्तीसाठी खूप सुंदर आसन आहे। आता प्रत्येकाच्याच घरी बाप्पा येतो असं नाही, घरातले जे आपले बाप्पा असतात त्यांची सुद्धा आपण पूजा करत असतो। तर त्या पूजेसाठी सुंदर असं हे परफेक्ट आसन आहे आणि सुंदर पूजा दिसणार आहे या आसनमध्ये। आणि ह्या आसनचं इतकं बऱ्याच ठिकाणी आपण वापर करू शकतो ना की समईसाठी असू देत किंवा नैवेद्यासाठी असू दे किंवा अजून सजावटीसाठी असू दे, आरतीचं ताट सुद्धा तुम्ही या आसनावरती ठेवू शकता। आणि नवरात्रीमध्ये सुद्धा या आसनाचा आपल्याला बराच उपयोग होणार आहे, खूप सुंदर असं। आणि बाप्पाला जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा अखंड दिवा आपण लावतो, तर त्या अखंड दिव्यासाठी सुद्धा हे आसन खरंच खूप सुंदर वाटतं। आणि एकदम सिंपल आणि सोबर पद्धतीने आसन कसं शिवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। एक काहीतरी नवीन डिझाइन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर करत आहे। कोणत्या कोणत्या प्रकारच्या लेस वापरल्यात, कशा वापरल्यात हे मी सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरी आपण हे आसन करू शकतो आणि अगदी वॉशेबल आहे। कितीही वेळा तुम्ही धुतलात तरी पण अजिबात खराब होणार नाही। इतकं सुंदर आसन बाप्पासाठी कुठल्याही पूजेसाठी तुम्ही वापरू शकता। तर हे आसन तुम्ही नक्की तयार करून बघा। एकदम सिंपल पद्धतीने मी सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला कोणत्या प्रकारच्या वस्तू शिवून तयार करून बघायला आवडतील, देवांसाठी आसनं, वस्त्र कोणत्या टाईपचे करून बघायला आवडतील हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। आता आपण सुंदर असं आसन बनवायला सुरुवात करूया। चला तर सुंदर असं आसन बनवायला आपण सुरुवात करूया। आसन बनवण्यासाठी मी काय काय कापड कटिंग करून घेतलेले आहे, कोणत्या प्रकारच्या लेस घेतलेल्या आहेत हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। सुंदर असं आसन आपलं तयार होणार आहे। आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण आसन बनवायला सुरुवात करूया। तर बघा, बेसिकच मी सगळं घेतलेलं आहे। एकदम सिंपल साध्या गोष्टींपासून आपण आसन बनवणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी अस्तर घेतलेला आहे, गुलाबी रंगाचा अस्तर आहे। त्याच्यानंतर गुलाबी रंगाचं मेन मी कापड घेतलेलं आहे। आपल्या घरामध्ये जो छोटा ताट असतो, ज्या मापामध्ये आपल्याला आसन पाहिजे त्या मापामध्ये आपल्याला हा ताटाच्या साह्याने गोल राऊंड आखून घ्यायचा आहे आणि कापड कटिंग करून घ्यायचं आहे। आता ह्या मधोमध बसेल असा मी अजून एक छोटा गोल राऊंड कटिंग करून घेतलेला आहे। आता माझ्याकडे ही मोराची किनार होती, तर बरोबर मोर मध्ये राहील असा मी हा कटिंग करून घेतलेला आहे। याला आपल्याला अस्तर वगैरे नाही वापरायचं, आपण डायरेक्टच अटॅच करणार आहोत। तर पुढे कसं करायचं हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते। तर आता हा झाला आपला कापड कटिंग करून घेतलेलं। त्याच्यानंतर आता लेस कोणती वापरणार आहे, तर लेस बघा, कापडाची जरीवाली जी लेस येते ना ती मी इथे घेतलेली आहे। सुंदर अशी लेस आहे। मागच्या साईडने सुद्धा या लेसची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि समोरून बघा खूप सुंदर असा ग्लेज आहे या लेसला। हिरव्या रंगाची गोल्डन जरी मधली मी ही लेस घेतलेली आहे। टोटल 2 मीटर लांब अशी ही मी लेस घेतलेली आहे। जेवढी आपल्याला वापरता येईल तेवढी वापरायची आहे, एक्स्ट्रा उरलेली कटिंग करून द्यायची आहे। त्याच्यानंतर मी गोल्डन कलरच्या 2 लेस घेतलेल्या आहेत। एक ही फ्रिलवाली लेस आहे आणि ही गोल्डन कॉईनवाली लेस आहे। ह्या 2 प्रकारच्या लेस वापरून आज आपण आसन तयार करणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला टाचणी पिन सुद्धा लागणार आहेत। हा व्यवस्थित असं सिक्युअर करण्यासाठी टाचणी पिन लागणार आहेत, त्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत। आता आपल्याला आसन बनवायला सुरुवात करायची आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने आसन बनवायला आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा ह्या लेस ज्या आहेत त्या मी साईडला ठेवून घेते। सगळ्या लेस ज्या आहेत त्या मी साईडला ठेवून घेते। आता सगळ्यात पहिल्यांदा हा जो मधला वाला जो पॅच आहे तो सुद्धा मी साईडला ठेवते। आता जो मेन वाला पॅच आहे म्हणजे हा गुलाबी रंगाचा मोठा जो पॅच मी घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे। तर आपल्याला काय करायचे, जी सरळ बाजू आहे ना ती आतल्या साईडला ठेवून आपल्याला
गोल राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा अस्तर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती जो मेन कापड आहे तो उलटा ठेवायचा आहे, म्हणजे सरळ जी बाजू आहे ती अस्तरच्या साईडला ठेवायची आणि एक राऊंड मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता राऊंड मध्ये शिलाई मारताना एवढा पॅच आपल्याला ओपन ठेवायचा आहे, जेणेकरून तो कापड बाहेर काढता येईल आणि जो गोल राऊंड वाला जो आपला पॅच आहे तो सरळ करून घेता येईल। आता व्यवस्थित अशी मी राऊंड मध्ये शिलाई मारून घेते। एक पाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे। जर तुम्हाला पाव इंच डायरेक्ट जर कळत नसेल तर तुम्ही अजून एक छोटा ताट घेऊन त्याच्याने मार्जिन तुम्ही आखून घेऊ शकता आणि त्याच्यावरून सुद्धा शिलाई मारू शकता। आता हा कापड हलायला नको म्हणून आपल्याला इथे टाचणी पिन्स लावून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं सिक्युअर करून घ्यायचं आहे। 2-3 टाचणी पिन्स आपल्याला लावायच्या आहेत आतमध्ये, हे बघा, म्हणजे कुठेही फोल्ड वगैरे नाही होणार। अशा पद्धतीने ह्या टाचणी पिन्स लावून घ्यायच्या। आणि पाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित मी शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा राऊंड मध्ये शिलाई मारून घेतली आणि हा थोडासा पॅच जो आहे तो ओपन ठेवलेला आहे। आता याच्या सगळ्या टाचणी पिन्स मी काढून घेते। आता आपल्याला थोडासा जास्त पाव इंचापेक्षा जास्त मार्जिन ठेवून आपल्याला हा अस्तर जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आपल्याला कट्स द्यायचे आहेत। शिलाईवरती कट आपला जाणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे कट्स लावून घ्यायचे आहेत। हे बघा आता ह्याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। तर बघा आता हा सरळ करून झालाय। आता आपल्याला ही जी बाजू आहे ओपन बाजू ती थोडीशी फोल्ड करून अस्तरची बाजू फोल्ड करायची आणि मेन कापडाची बाजू फोल्ड करून दोन्ही बाजू आतल्या बाजूला टाकायच्या आणि वरून अशी राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची आणि याला पूर्ण असं दाब देऊन घ्यायचं, दाब शिलाई मारून घ्यायची। आता हा जो राऊंड आहे तो आपला तयार झालेला आहे। मागच्या साईडने सुद्धा बघू शकता व्यवस्थित अशी फिनिशिंग आहे आणि समोरच्या साईडने सुद्धा। तर आता आपल्याला काय करायचंय, जो मोराचा जो पॅच घेतलेला आहे मी तशाच पद्धतीने तुम्ही कोणताही वेगळ्या रंगाचा किंवा वेगळ्या डिझाईनचा पॅच सुद्धा घेऊ शकता। तो पॅच आपल्याला मधोमध अटॅच करून घ्यायचा आहे, म्हणजे डायरेक्ट आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा असं मधोमध ठेवून घ्यायचं, त्याला टाचणी पिन्स लावून घ्यायचे, जसं आपण पहिल्यांदा लावल्या होत्या सेम तशाच टाचणी पिन लावून घ्यायच्या आणि डायरेक्ट आपल्याला एक पाव इंचाची मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। राऊंड मध्ये पूर्ण राऊंड मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा 2-3 टाचणी पिन लावल्याच्या नंतरला आपल्याला असं राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित असा हा पॅच मधोमध लावून झालेला आहे, शिलाई मारून घेतली आहे डायरेक्ट। आता आपल्याला काय करायचं आहे, जी कापडी जी आपण लेस घेतलेली आहे ना त्या लेसची फ्रील बनवून घ्यायची आपल्याला। सगळ्यात पहिल्यांदा एका टोकाला सरळ शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरून एक एक शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा व्यवस्थित अशा दोन्ही जी टोका आहेत ती सरळ जुळवून घ्यायची आणि एक एक प्लेट करत आपल्याला पूर्ण लेसच्या प्लेट्स मारून घ्यायच्यात किंवा तुम्ही प्लेट्स मारून मग घेता घेता तुम्ही तो आपला जो मेन राऊंड आहे ना पिंक कलरचा त्याला आपण मापून घेऊन सुद्धा प्लेट मारायच्या थांबवू शकतो। पण आता मी याला पूर्ण व्यवस्थित अशा 1-1 इंचाची मार्जिन सोडून मी अशा व्यवस्थित प्लेट्स मारून घेणार आहे, शिलाई डायरेक्ट मारून घेणार आहे, जेणेकरून डायरेक्ट जर आपण कापडावरती प्लेट्स मारायला घेतल्या ना तर व्यवस्थित येत नाही, मागे पुढे होतात। त्यासाठी आपण पहिल्यांदा या लेसवरती प्लेट्स मारून घेऊया। तर बघा खूप सुंदर अशी ही फ्रील मध्ये प्लेट्स घेऊन खूप सुंदर अशी फ्रील तयार झालेली आहे। आता मी 2 मीटर टोटल घेतली होती, त्याच्यामधले अर्धा मीटर माझी अजून उरलेली आहे। मी याला राऊंड मध्ये मापून बघितलं आणि नंतरला प्लेट्स करणं थांबवून दिलं।
आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी फ्रील आहे ना ती साईडने बरोबर आपल्याला एक 1/2 इंच मार्जिन सोडत आहे ना राऊंड मध्ये आपल्याला ही फ्रील लावून घ्यायची आहे। बघा व्यवस्थित अशी लावून घ्यायची आणि जेव्हा शेवटचा टोक येतो ना त्याचा, तेव्हा एकावर एक चढवून आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आणि व्यवस्थित अशी ही फ्रील मी लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा व्यवस्थित अशी ही फ्रील जी आहे ती अटॅच करून झालेली आहे। मागच्या साईडने सुद्धा बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे। व्यवस्थित अशी तुम्हाला शिलाई दिसण्यासाठी मी खालून पिवळ्या रंगाचा धागा वापरलेला आहे। बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी फ्रील लावली आहे ना आपण त्याच्यावरून आपल्याला गोल्डन कॉइन्स वाली लेस लावून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची। पूर्ण राऊंड मध्ये आपल्याला एक राऊंड या गोल्डन कॉइन्स वाल्या लेसनी पूर्ण एक राऊंड फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा लेस लावल्याच्या नंतर खूप सुंदर असा लुक आलेला आहे। आता आपली जी आतमधीतला जो पॅच आहे ना तो आतल्या पॅचला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं की मी फ्रीलवाली लेस लावणार आहे, पण फ्रीलवाली लेस लावून आता बघितली तर एवढी चांगली वाटत नाहीये, त्यामुळे मी हीच गोल्डन लेस आहे ना तीच लावणार आहे, गोल्डन कॉइन लेस। अशा पद्धतीने राऊंड मध्ये व्यवस्थित अशी लावून घेते मी लेस आणि मग तुम्हाला या आसनाचा फायनल लुक दाखवते। तर बघा लेस लावल्याच्या नंतर खूप सुंदर असा लुक येत आहे। हा खूप सुंदर असा आसन आपला तयार झालेला आहे। अगदी कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतंय आणि डबल लेयर मध्ये हा आसन बनवल्यासारखं वाटतंय। तर मागच्या साईडने सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आहे। कितीही वेळा जरी तुम्ही धुतलं तरी पण याचा कुठल्याही प्रकारे कलर जाणार नाहीये किंवा खराब होणार नाहीये, कारण आपण याच्यामध्ये कॅनव्हास पेपर सुद्धा नाही वापरलेला, डायरेक्ट अस्तरवरती आपण याची शिलाई मारून घेतलेली आहे आणि खूप छान असा लुक आलेला आहे। ही जी गोल्डन लेस आहे, मोर आहे, त्यानंतर ही फ्रील, गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन सगळं जुळून आलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर असं आसन तयार झालेलं आहे। हा आसन तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापरू शकता, जसं की बाप्पा आता येतोय आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही हा वापरू शकता, किंवा बाप्पासाठी आपण जेव्हा मोदकांची आरास करतो त्या मोदकांच्या नैवेद्याच्या तिथे सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा समईसाठी आसन तुम्ही वापरू शकता। अजून आपण बाप्पाजवळ जो अखंड दिवा लावतो, जोपर्यंत बाप्पा आहे तोपर्यंत आपण दिवा लावतो, त्या दिव्याला आसन सुद्धा तुम्ही हे देऊ शकता, किंवा आपली जी आरतीची थाळी असते ती सुद्धा तुम्ही याच्यावरती ठेवू शकता। खूप ठिकाणी तुम्ही हे वापरू शकता, किंवा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये बाप्पा आपण बाहेरून आणत नाही, आपण घरामध्ये जो आपला बाप्पा असतो त्याची सुद्धा आपण पूजा करतो, तर तेव्हा सुद्धा तुम्ही बाप्पाला हे आसन देऊ शकता। खरंच खूप सुंदर असं वाटतं। किंवा अष्टलक्ष्मी दिवा असतो त्याची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा सुद्धा हा आसन वापरू शकता, किंवा महालक्ष्मी आईची पूजा असते तेव्हा सुद्धा आसन वापरता येईल। अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा आसन जो आहे तो वापरता येईल आणि खरंच खूप सुंदर आसन तयार झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय। मी नवीन तुम्हाला ही लेस जी आहे ती दाखवली आणि ह्या लेसचा वापर करून आपण फ्रील कशी तयार करू शकतो आणि ती लावल्याच्या नंतर लुक कसा येतोय, कलर। आणि ही जी लेस आहे ती बऱ्याच रंगांमध्ये मिळते, ग्रीन कलर मध्ये, ऑरेंज कलर, पिवळ्या कलर मध्ये, बऱ्याच कलर मध्ये ही लेस बाजारामध्ये मिळते, जे मॅचिंग सेंटर्स वगैरे असतात त्यांच्या इथे मिळते। आणि ही लेस वापरून आपण कुठल्याही कापडाला आसन आपण तयार करू शकतो, आपल्याला विकत घ्यायची गरज नाहीये। एकदम सिंपल पद्धतीने, कोणाकडे जर शिलाई मशीन नसेल तरी ही लेस आपण बाजूने चिकटवली, गमाच्या साह्याने जर चिकटवली तरी सुद्धा खूप सुंदर प्रकारे आसन तयार होतो। तर हा जो आसन आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मध्यंतरी बऱ्याच दिवस मी व्हिडिओ अपलोड नाही केली, पण आता मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्हाला कोणत्या प्रकारचे वस्त्र देवांसाठी, कोणत्या प्रकारचे आसनं देवांसाठी बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी ते सगळं तुम्हाला शिवून दाखवण्याचा, करून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर व्हिडिओ स्किप न करता
पूर्ण बघितलात, खरंच खूप मनापासून धन्यवाद। व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।